स्पीकर असे हे राईट लेफ्ट केलेले आहेत, एकदम परफेक्ट आहे. कुठे आपल्याला फील होत नाही की याच्यात वायर आहे. आणि माईक आपण तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आहे बघा, माईक इथे प्लेस केलेला आहे. हा माईक आहे इथे बघा. हॅलो. अरे आवाज येतोय का रताळ्या? हा आता येतोय. हा आता क्लिअर येतोय. बोला काय साहेब, काय चाललंय? नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? तर मजेत राहायलाच पाहिजे. तर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण मागील व्हिडिओमध्ये इंटरकॉम जो घेतला होता EGS कंपनीचा, त्याचा आपण अनबॉक्सिंग व्हिडिओ बनवला होता. तर आपण आज इन्स्टॉलेशन कसं करायचं आपल्या नवीन हेल्मेटवरती, आपण जो LS2चा हेल्मेट जो घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये इन्स्टॉलेशन कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला लवकरात लवकर आपण त्या सेटअपकडे वळूया, आपला वेळ न वाया घालवता. चला. तर मित्रांनो, आपण हेल्मेटला जरा थोडा बाजूला ठेवूया. जो इंटरकॉम आहे तो काढूया. त्यातली जी महत्त्वाची जी वस्तू आहे ती आपल्याला लागणार आहे ती लगेच आपण हे करूया. वेलक्रो आणि हा एक ब्रॅकेट, बस हे आपल्याला लागणार नाही. आणि बघ, हा माईक बहुतेक बघूया, जर यूज करायचा असेल तर करूया, नाहीतर मग हा जरा थोडासा लाईट वेट आहे. तर बघूया कुठला आपण इन्स्टॉल करतो त्या हिशोबाने हे साईडला ठेवूया. वेलक्रो पण आपल्याला एक्स्ट्रा भेटलेले आहेत हे बघा. तर ह्याच्यातले आपल्याला सध्या आता लागतील 2. हे पण साईडला ठेवूया. आणि हे स्पीकर आणि हा माउंट, आपल्याला हा माउंट लावायचा आहे. तर चला मित्रांनो, आता आपण याची पॅडिंग काढून घेऊया. तर पॅडिंग काढायला पहिलं तर हे बघा, हे असं खेचून काढायचं. हे बघा, हे 2 लॉक असतात, ठीक आहे. आणि त्यानंतर हा एक काढूया आपण आता. इथे एक आहे. काढताना तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे कोणत्या साईडला आहे. हे बघा, हे साईडला ठेवतो मी असे. आणि तुम्हाला दिसत असेल की नाही माहिती नाही, झूम करून दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, एक मिनटं. हे बघा, आता ही माईकची आहे वायर आणि ही जी वायर आहे ही इंटरकॉमला लागणार आहे, ठीक आहे. तर आपला जो आपण इंटरकॉम बसवणार आहे, जर तुम्ही असा बघितला ना, तर हा लेफ्ट साईडला आपण इंटरकॉम बसवणार आहे इथे. तर हा जो छोटा पोर्शन आहे, हा छोटावाला, तो आपण हा लेफ्ट साईडला लावूया. पहिला लेफ्ट साईडवाला लावून घेऊया. अशी लपली पाहिजे, त्या हिशोबाने आपण ठेवूया. तर चला, एक वेलक्रो आपण काढूया. ह्याला ॲडेसिव्ह असतं, हे बघा. ह्याला लावू अगोदर, म्हणजे परफेक्ट आपण त्या हिशोबाने लावू शकतो, ठीक आहे. चला, ह्याला लावतो. आणि तुम्हाला दिसतं आहे की नाही माहिती नाही. हा झाला आपला लेफ्ट साईडचा. आता तसाच आपण दुसरा लावून घेऊया. हे वेलक्रो ह्याच्यावरती लावून घेते आणि हा आपला राईट साईडचा. तुम्हाला दिसतो आहे की नाही माहिती नाही, ठीक आहे. आपलं आता हे लावून झालेलं आहे. ही वायर मॅनेजमेंट करावी लागेल आपल्याला, की आपला जो माईक आहे आपण तो प्लेस करणार आहे. तर ही वायर अशी इथून इथे आपली येणार ती वायर, ठीक आहे. तर ही वायर मी लावून घेतो. हा वाला जो माईक आहे, विचार करतो हाच लावतो. त्याची प्लेसमेंट आहे ना, इथे ठेवतो, इथे एकदम इथे कोपऱ्यात. आणि हा माईक इथे असा राहील. तर चला, याचे ॲडेसिव्ह काढून ठेवूया. आणि हा माईक एकदम कोपऱ्यात हा केला आपण प्लेस. ही माईकची वायर आहे, हे लावून घेऊया. ही पॅडिंग लूज करून, हे बघा, ही पॅडिंग आहे ना लूज होतं, पूर्ण काढायची गरज नाही. तर
ही अशी लूज करूया आणि ह्याला आतमध्ये इथे प्रॉपर लावून ठेवूया. तर मित्रांनो, ही जी टेप आहे ना, पेपर टेप, ही लावूया आपण, म्हणजे वायर हलणार नाही. तर थोडी थोडी आपण हे करूया तिला, किंवा डायरेक्ट अशी सोडली तरी चालेल, काय इश्यू नाही आहे. हे बघा, तुम्हाला झूम करून दाखवतो. हे एकदम अलाइन झालं आहे, प्रॉपर त्याच्या एकदम लेवलमध्ये लावलेलं आहे इथे. आणि इथून आतमध्ये पण बघा, स्पीकर असे हे राईट लेफ्ट केलेले आहेत, एकदम परफेक्ट आहे. कुठे आपल्याला फील होत नाही की याच्यात वायर आहे. आणि माईक आपण तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हे बघा, माईक इथे प्लेस केलेला आहे. हा माईक आहे इथे, आणि ही इंटरकॉमची वायर आपली हे इथपर्यंत येऊ शकते. तर चला आपण आता पॅडिंग लावून घेऊया. इंटरकॉमसाठी ही जागा परफेक्ट आहे. इथे हे बघा, आपण हा इंटरकॉम इथे लावणार आहे. याची जी वरती साईड आहे ही अशी याला, हा ठीक आहे. आणि आपला हा इंटरकॉम परफेक्ट इथे हे बघा इथे अलाइन करायचा फ्लॅट सरफेसला. इथे एकदम परफेक्ट आहे, म्हणजे यूज करायला पण व्यवस्थित आहे. या लाईनला पण मॅच करतो तो ग्रीन. तर पहिलं आपण या साईडचं पॅडिंग लावून घेऊया. तर फायनली मित्रांनो, आपला हा वायरिंग करून झालेली आहे आणि पॅडिंग पण लावलेली आहे, एकदम परफेक्ट लागली आहे. हे बघा, तुम्हाला दिसत असेल की नाही माहिती नाही. हे बघा, एकदम परफेक्ट लागली आहे. इथे आपला दोन्ही स्पीकर आहेत, ते स्पीकर आणि इथे माईक लावलेलं आहे. तर चला आता आपण ह्याला आपला इंटरकॉम लावून घेऊया, जिथे आपण वायर ही सोडलेली आहे तिथे. तर आपण हा इंटरकॉमसोबतच आपण हा माउंट लावलेला आहे. बघा, हे जे ॲरो दिला आहे ना, हा असा वरती पाहिजे, ठीक आहे. आणि ही जी सी टाईप आहे, आणि आपण इथे बरोबर एक्झॅक्ट इथे आपण ही वायर अशी इथून घेऊया. इथे आपल्याला तो लावता आला पाहिजे, त्या हिशोबाने ती वायर ॲडजस्ट करूया. हे बघा, एकदम फ्लॅट सरफेसला असा फिट करून घेऊया, ठीक आहे. चला, ही वायर काढूया आणि आपल्याला एकदम प्रॉपर एज टू एज बघायचं आहे, वर खाली झालं नाही पाहिजे, ते लागलं पाहिजे. तर ह्याचं हे ॲडेसिव्ह काढलं आपण, ठीक आहे. आणि प्रॉपर हे बघा, हे इथं आपण असा फिट केला याला. आता याला काढूया आणि हे प्रेस करूया जरा याला चारी बाजूने. हे बघा, गॅप राहिला नाही पाहिजे याच्यामध्ये, ठीक आहे. आणि आपल्याला आता इंटरकॉम लावायचा असेल तर असा वरून असा स्लाईड करायचा आणि इथे ही अशी वायर लावायची की झाला, हा आपला इंटरकॉम रेडी. हे बघा, एकदम परफेक्ट आहे. आणि याच्या अँटिना पण आहे बघा, अँटिना एक नंबर झाला. बघा, असा काही लुक आहे आणि जास्त वायर पण दिसत नाही आहे. तर चला याला काढूया आणि थोडं त्याला प्रेस करूया. मित्रांनो, आपण आपला इंटरकॉमचा सेटअप करून झालेला आहे. हे बघा, इथे आपण असा लावायचा, ही वायर आपण अशी सोडलेली आहे. हा असा काही सेटअप आहे. हा अँटिना आहे मित्रांनो. हे बघा, हा पाहिजे तसा आपल्याला ठेवू शकतो आपण ऑन. हे बघा, असा काही सेटअप आहे.
आणि परफेक्ट आपली फिटिंग झालेली आहे, कुठे काय हे नाही आहे, एकदम बेस्ट. हे बघा. तर चला मित्रांनो, आता आपण ह्याला आपल्या मोबाईल थ्रू कनेक्ट करूया. तर कनेक्ट करण्यासाठी पहिला ह्याला लॉंग प्रेस करून असा ऑन करायचा, ठीक आहे. त्यानंतर यांचीच ॲप्लिकेशन आहे ही, हे बघा, ऑन करूया. त्याच्यानंतर ब्लूटूथ ऑन करूया. आता इथे ब्लूटूथ पेअरिंगमध्ये येईल आपल्याला. 5 सेकंडसाठी हे प्लस आणि मधलं बटन होल्ड करून ठेवायचं आहे. हे बघा, आता सर्चिंगमध्ये गेला आहे तो. हे बघा, ते Q8 सिलेक्ट केला. हे बघा, कनेक्टेड दाखवतं इथे, ठीक आहे. आता तुम्हाला आहे ना, मी हा ते लावून एक माईक इथे आपण एक गाणं लावूया. तुम्हाला ऐकायला येतं की नाही माहिती नाही. आता एकदम वॉल्यूम बघा हाय ठेवलेलं आहे. सॉन्ग लावतो मी. Taking buses to them bustin', that's a field trip. Bible in my hand, but my pocket got a steel grip. Feel kinda numb, so my I don't feel. I've been prayed up, it's ironic how I killed. Went from taking buses to them bustin'. कॉलिंग चेक करूया. तर आपल्या मित्राला फोन लावूया. हॅलो. अरे आवाज येतोय का आता? हा आता येतोय. हा आता क्लिअर येतोय. बोला काय साहेब, काय चाललंय? तर मित्रांनो, आपला हा इंटरकॉमचा सेटअप करून झालेला आहे. तर हेल्मेट तुम्हाला घालून दाखवतो. हे बघा, असा काही आपला इंटरकॉमचा सेटअप आहे. इथे आपण ॲक्सेस करू शकतो. आणि हा एंटीना आहे. हे बघा, असा काय दिसतो. हा बघा, असा आहे. आणि हा बॅक साईडून हे बघा, एंटीना पाहिजे तेव्हा बंद करू शकतो. तर चला, हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका. तर भेटू आपण एका नवीन व्हिडिओसोबत. चला, बाय.